टी परीक्षा 2024 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? पर्याय 1 10, पर्याय 2 8, पर्याय 3 6, पर्याय 4 4. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न सोडत असताना जी संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याचे आपल्याला या ठिकाणी विभाजक पाडून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण 56 या संख्येचे विभाजक पाडून घेऊया. 56 या संख्येचे 1 2 4 7 8 14 28 56 असे एकूण 8 विभाजक या ठिकाणी पडतात. तर या ठिकाणी 56 या वस्तू आपण 8 प्रकारे या ठिकाणी वाटू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे उदाहरण सोडत असताना जी दिलेली संख्या आहे त्याचे आपले या ठिकाणी विभाजक पाडायचे आहेत आणि एकूण संख्या किती येते विभाजकांची तेवढ्या प्रमाणामध्ये त्या वस्तू आपण त्या ठिकाणी वाटू शकतो. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये पाठवा.